नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामधील मौजे शेख फरीद वजरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक गवतेवाडी शाळा व मिनी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम 2009-2010 मध्ये करण्यात आले होते। ही इमारत जीर्ण किंवा मोडकळीस आलेली नसताना ग्रामपंचायत कार्यालयाने ही इमारत 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रध्वज फडकविण्याच्या दिवशीच पाडली। ही इमारत का पाडली व कोणत्या कारणाने पाडली याची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे हनुमंत मुंडे, शिंदे गट शिवसेना तालुका उपप्रमुख तथा माजी सरपंच राहणार वजरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। ही इमारत अतिशय नेटकी व चांगल्या परिस्थितीमध्ये असताना ग्रामसेवक यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेमध्ये उद्धटपणे बोलून आपल्याकडून जे होते ते करायचे ते करा, जर तुम्ही काही केले तर तुम्हाला सरपंचाचे मानस लावून जीवानशी मारून टाकू अशी ग्रामसेवक केंद्रे यांनी आपल्याला धमकी दिली आहे। अशा प्रकारे अनेक कामांमध्ये गैरप्रकार, गावाच्या विकासामध्ये अडचणी व गैरव्यवहार होत असल्यामुळे शासनाचे फार मोठे नुकसान होत असल्याच्या दृष्टीने कोणतेही काम होत नसल्याचे निवेदनामध्ये म्हटलेले आहे। शेख फरीद वजरा येथील जिल्हा परिषद शाळाचे काम 2009-10 मधले ग्रामसेवक केंद्रे आणि ग्रामपंचायत सर्व टीम मिळून 26 जानेवारीच्या दिवशी शाळा कुठलेच काही कारण नसता 26 जानेवारीलाच शाळेला बुलडोजर लावून पाडली। त्याला सांगलं बाबा का पाडाला, शाळा पाडू नका, 2 दिवसापूर्वी सांगितलं त्याला। नाही, मी ठराव घेतलो। नाही, ठराव तुमच्या नावानं जमणार, तुम्ही शासनाची परवानगी घेतली का? तर नाही, शासनाची परवानगी हे ते नाही, ठराव घेतलं की सगळं चालं। तर तसं नसते, मला तर तुम्ही जास्ती बोलचाल तर तुम्हाला सरपंचाची माणसं लावून जीवे मारीन, जास्ती नकरी करू नका, जास्ती करचाल तर मसाजोगच्या प्रकरणासारखं होईल। तसं काही हे करचाल तर बघा माझ्या इतकं वाईट नाही असं केंद्रे म्हणला। तर बाबा मी म्हणलो त्याला तुम्ही एवढी मनमाने का कराली? शाळा तुम्ही 26 जानेवारी आहे, उद्या पाडा, आज तरी पाडू नका। तर नाही, आम्ही कधी पाडणार, आम्ही मालक आहोत, कुठलीच परवानगी शासनाची न घेता शाळा पाडली आणि तिची गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने चौकशी करून शाळेचे काय व्हॅल्युएशन बांधकामाची भरपाई होती ते ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतकडून घ्यावे। ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे गावामधील अनेक कामे निकृष्ट दर्जाचे होत असून जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी गरज नसताना नव्या इमारती बांधून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे। ही इमारत का पाडण्यात आली या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी। संबंधित पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तात्काळ या कामाची चौकशी करावी अशी मागणी हनुमंत मुंडे यांनी केलेली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। आणखी ग्रामसेवकचे आणखी काही कामे सर्व नंबर गायरान सोडून सर्व नंबर मालकी हक्काच्या सर्व नंबरमध्ये सुद्धा त्यानं नमुना नंबर बऱ्याचशा लोकांना नमुना नंबर 8 करून दिला। सांगायला गेलं तर ऐकना सगळी मनमानी बाकीचे कामंसुद्धा सगळे बोगस कामं करून बिलं उचलून घेते आणि हप्त्यातून 1 किंवा 2 दिवस येते, अहमदपूरहून हाफ डाऊन करते, अहमदपूर लातूरहून। शाळेच्या संदर्भात कुठे तक्रार केली आपण? शाळेची तक्रार म्हणजे BO, गट विकास अधिकारी, तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, शिक्षणाधिकारी नांदेड आणि शिवसाहेब इतक्या जाग्यावर तक्रार केली। याच्यावर मुंबईपर्यंत जाईल, आयुक्तापर्यंत जाईल, आयुक्ताला पत्र देईल माझं। मी एक माजी सरपंच आहे, शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे माहूर तालुक्याचा, जिम्मेदार माणूस असूनसुद्धा हे असं एवढी धमकी देत गावामध्ये, एवढी मनमानी आहे त्यांची। कुठलं काही बी काम व्यवस्थिशीर नसते, ग्रामसेवक मनमानी करते। ते दोन्ही एकाच कार्डचे आणि एका आडनावाचे असल्यामुळं पूर्ण भ्रष्टाचार आहे त्याच्या कामामध्ये।